उभी राहिली. गावाकडची ती शांत सकाळ होती. वाड्याच्या अंगणात धुरळा उडवत तवंगलेली सूर्यकिरणे पसरत होती. अंगणात ठेवलेल्या जुन्या चक्क्याकडे पाहत कमलाबाई हाताने ओढत पीठ गिरवत होती. तिच्या हातावरचे सोललेले कातडे, फाटलेले बोटाचे टोक आणि चेहऱ्यावरच्या काळवंडलेल्या रेषा तिच्या आयुष्याचा सारा इतिहास सांगत होत्या. पण तिच्या डोळ्यात एक प्रकाश होता, लढण्याचा, जगण्याचा, टिकून राहण्याचा. कमलाबाई साळुंखे गावात सगळ्यांना कामा म्हणून ओळखीची. वय 35च्या आसपास, पण जगण्याच्या यातनांनी ती 50ल्या बाईसारखी दिसत होती. घर आणि संसार, नवरा, शंकर दारुड्या, काम करायला जात नसे. थोडंफार मजुरी मिळाली तर दारूच्या दुकानात उडवून टाकत असे. दारू प्यायल्यावर घरात ओरडणं, भांडण करणं हे कामाबाईचं रोजचं आयुष्य झालं होतं. दोन्ही मुलं, मोठी मुलगी सोनाली 10वीत शिकत होती आणि छोटा राहुल 7वीत. कामा माईच्याच कष्टावर दोघांचं भवितव्य उभं होतं. तिची एकच जिद्द, माझ्या लेकरांना माझ्यासारखं जगू देणार नाही. संघर्षाची रात्र. त्या दिवशी शंकर नेहमीपेक्षा जास्त प्यायलेला घरी आला. दार ठोकावत ओरडत होता, कामा उघड, आज पोटात काही नाही. काय खायला दिलंय तू? कामा माई शांत. तिला माहित होतं त्याचं नशेतलं काही खरं नसतं. पण शंकरने रागात येऊन थापड मारली. सोनाली दचकून उठली. आई बस ना, शांत बस. पप्पा प्लीज. शंकर कुठे ऐकणार. भांडी फेकली, दार आपटली, शिव्या दिल्या. कमामाई रात्री मुलांना मिठीत घेऊन बसली. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, ते सुकून गेले होते. पुढच्या दिवशीची सकाळ सारं गाव उठलं होतं. शाळेत जाणाऱ्या मुलाचा गोंगाट, चुलीवरची कटकट, बैलाच्या पायातल्या घुंगराचा आवाज. कामामाई मात्र शांत होती. तिने डोक्यात एक निर्णय पक्का केला होता. ती गावच्या महिला बचत गटाकडे गेली. मला काम हवंय, काहीही, घरकाम, स्वच्छता, मसाले दळण, पापड वड्या, जे सांगाल ते. गटातील अध्यक्ष सुमनताई तिच्याकडे पाहत म्हणाल्या, कामा तुझ्यात हिंमत आहे, तू आम्हाला सांग, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. कामामाईने दीर्घ श्वास घेतला. कामाची सुरुवात बचत गटाने तिला घरात मसाले बनवण्याचं काम दिलं. मिरची दळणं, धने जिरे, मशीन तर होतं, पण ते चालवायला मेहनत हवी होती. पहिले काही दिवस तिचे हात लाल होत गेले, डोळे झोंबत होते, पण ती थांबली नाही. आई मी मदत करते, सोनाली म्हणाली. नको ग बाई, तुला शिकायचंय, माझं काम मी पाहते. राहुल धावून पाणी आणायचा, चिमटा धरायचा, पॅकेट्स भरायला मदत करायचा. पहिला यशाचा क्षण 1 महिन्यात कामामाईने चक्क 30 किलो मसाला तयार केला. सुमनताई म्हणाल्या, कामा तुझा मसाला भारी झालाय, गावात मागणी आहे. पहिल्यांदा कमामाईच्या हातात 4,000 रुपये आले. तिच्या डोळ्यात पाणी आलं. यांनी कधी घरात 1 रुपयाही आणला नाही, पण आज माझ्या हातातून आले. ती रात्री मुलांना खूप छान जेवण करून दिलं. पहिल्यांदा घरात शांतता होती. नवऱ्याची रागाची जवळफाट. शंकरला हे सगळं कळलं. तू पैसे कमवतेस म्हणून मला दाखवतेस का? तो रागात ओरडला. कमामाई शांतपणे म्हणाली, नाही, पण घर चालवायला तुला जमलं नाही, मला जमावं लागलं. पहिल्यांदा शंकरला उत्तर मिळालं. तो थबकला. त्याला वाटलं होतं
की कामा नेहमीच गप्प राहील, पण आज तिच्या आवाजात ताकद होती. मुलांचं स्वप्न, सोनाली डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत होती. राहुलला पोलीस व्हायचं होतं. कमामाई म्हणायची, माझ्या लेकरांची स्वप्न मोठी असली पाहिजेत. माझं आयुष्य गेलं, पण त्यांचं नाही जाणार. ती रात्रभर मसाले वाटत असे, दिवसभर शेतात मजुरी करत असे. शनिवारी अंगणवाडी, रविवारी स्वच्छता, तिला कुठे थांबायला वेळच नव्हता. पण ती आनंदी होती, कारण ती झुंजत होती, हरत नव्हती. मोठा बदल एका दुपारी गावात मोठा कार्यक्रम होता. महिला उद्योजिका सन्मान. कमामाईचं नाव घेण्यात आलं. माईकवर तिचं नाव ऐकून ती थबकली. कमाबाई साळुंखे, ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने मसाला उत्पादन वाढवून गावातल्या अनेक महिलांना रोजगार दिला. तिने कधीच असं स्वप्न पाहिलं नव्हतं. स्टेजवर उभी असताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. पूर्ण गाव टाळ्या वाजवत होतं. सोनाली आणि राहुल अभिमानाने उभे होते. घरी परतल्यावर शंकर दारात उभा होताच पहिल्यांदा तो शांत होता. कामा, माझी चूक झाली. मी तुझ्याशी वाईट वागलो. मला माफ कर. कमामाई त्याच्याकडे बघत म्हणाली, मी तुला माफ केलं, पण आता मी भीक मागून नाही जगणार. मी माझ्या पायावर उभी राहिलीये आणि राहणार. शंकरला समजलं ही तीच कामा नव्हती. हळूहळू त्याने दारू कमी केली, मजुरी सुरू केली. कमामाईच्या संघर्षाने घर बदललं होतं. 10 वर्षानंतर सोनाली शहरात डॉक्टर झाली होती. राहुल पोलीस स्टेशनमध्ये हवालदार म्हणून उभा होता. कमामाईच्या घरात आता मोठं अंगण होतं. तिची मसाल्याची छोटी फॅक्टरी तयार झाली होती. 5-6 बायका तिच्याकडे काम करत होत्या. एका मुलाखतीत तिला विचारलं, कमा, तुझ्या आयुष्याची सर्वात मोठी ताकद काय? ती हसली, डोळ्यात चमक होती. ताकद माझी लेकरं आणि माझे संघर्ष. स्त्रीचं आयुष्य कधीच सोपं नव्हतं, पण ती उभी राहिली तर जग तिच्या पाठीशी वागतं. तर कशी वाटली कथा नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व